MST-CET 2025-26चा रिझल्ट साईडवर उपलब्ध झालेला आहे। रिझल्ट चेक करण्यासाठी सर्वप्रथम CET सेलच्या साईडला यायचं आहे। साईडवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दोन ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये बघू शकता तर PCM ग्रुपचा रिझल्टचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे, परंतु PCB ग्रुपचं जे ऑप्शन आहे हे अजूनही उपलब्ध नाही आहे, कारण की PCB ग्रुपचा रिझल्ट उद्याला डिक्लेअर होणार आहे आणि PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स यांनी हा ग्रुप ज्याही विद्यार्थ्यांनी दिलेला असेल तर त्यांचा रिझल्ट साईडवर उपलब्ध झालेला आहे। तर रिझल्ट चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ॲक्सेस युअर रिझल्टला क्लिक करावं लागेल। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल ID जो तुम्ही फॉर्म फिल करताना यूज केलेला आहे, त्यानंतर इथे तुम्हाला एक पासवर्ड जो तुम्ही सेट केलेला आहे, ID टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इनला क्लिक करा। लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये विद्यार्थ्यांचे जे स्कोअर कार्ड आहे हे आपल्याला ई स्कोअर कार्डचं जे ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे, इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकता। तर स्कोअर कार्ड ऑप्शनला क्लिक करा। त्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला PCM ग्रुपचं जे स्कोअर कार्डचं ऑप्शन आहे हे व्हिजिबल करून दिलेलं आहे। याचा अर्थ असाच आहे की तुमचा रिझल्ट लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी MST-CET PCM ग्रुपचा फॉर्म फिलअप केलेला असेल ते विद्यार्थी त्यांचे स्कोअर कार्ड लॉग इनमध्ये चेक करू शकतात। तर गेट स्कोअर कार्डला क्लिक करा आणि PCB ग्रुप ज्यांनीही दिला असेल ते विद्यार्थी उद्या त्यांचा रिझल्ट चेक करू शकतात। गेट स्कोअर कार्डला क्लिक केल्यानंतर तुमचे स्कोअर कार्ड तुमच्यासमोर ओपन होणार। तर अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थी आपला रिझल्ट चेक करू शकतात। तर PCM ग्रुप ज्यांनी फिलअप केलेला असेल त्यांनी रिझल्ट आपला चेक करावा आणि MST-CET 2025-26 बद्दल ज्याही पुढील अपडेट येईल त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।